या अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम एवढ्या खालच्या पातळीवर गेल्या की लहान मुलांचा जीव सुद्धा येटीस धरला त्यांना. देवी आईंना जेव्हा हे कळल तेव्हा त्या काय करतील याची कल्पना नाही त्या दोघींना. पारू, आदित्य सर, तुम्ही इकडं काही काम होतं का तुमचं? हो पारू, काल तू जरा अशी विचित्र वागत होतीस. मला वाटलं की काही प्रॉब्लेम आहे का. पारू, खरंच काही टेन्शन आहे का? आदित्य सर, मी काल जे काय बी वागले ते म्हणजे तसलं मला खरंच काय बी करायचं नव्हतं. मला माफ करा. पारू, त्यात माफी मागायची काय गोष्ट आहे. हे बघ, मी थोडा पॉझिटिव्ह झालो, तुला रागवलो, तू मैत्रीच्या नात्याने त्या अवेगात मला मिठी मारली, दॅट्स इट. माफी मागण्यासारखं काय आहे? आणि मुळात ते सगळं बाजूला ठेव पारू. मला का कोणास ठाऊक असं वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. प्लीज सांग मला, आपण एकमेकांसोबत सगळं शेअर करतो. अरे हरीश तुझ्याशी नीट वागत नाहीये का? प्लीज सांग मला. एक मिनिट. हॅलो. हॅलो पारू, पारू, मी जे काही सांगतोय ना ते शांतपणे ऐक. दिशा आज रात्री गणी आणि साईला कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करणार आहे आणि त्यानंतर ना आपल्याला त्यांना शोधणं खूप अवघड जाईल. सो ना, मी ना त्यांच्यातल्या एका माणसाला पैसे दिलेत आणि तो ना मुलांना सोडायला तयार आहे. पण दुर्दैवाने ना मी तिकडे जाऊ शकत नाहीये पारू. त्या अनुष्काने मला अडकवलंय का. अहिल्या मॅडमच्या ऑफिसमध्ये जाऊन कुठली तरी महत्वाची बिझनेस फाईल आणायला सांगितले. मी तिकडेच चाललोय. पारू, प्लीज तू मुलांना सोडून आणशील का? पारू, आता घाई करायला हवी. जाताना काही पैसे घेऊन जा आणि मी तुला तिथला पत्ता पाठवतो. आणि एकदा का तू मुलांना सोडून आणलंस ना की आपण स्वतः अहिल्या मॅमला सगळं सत्य सांगू. पण प्लीज तोपर्यंत कुणालाच काहीच बोलू नको. ओके, बाय. काय झालं पारू? कोण होतं? आदित्य सर. आदित्य, अरे आदित्य, कुठं आहेस तू? मी कधीची शोधतेय तुला. मग फायनली माझ्या लक्षात आलं की तू पारूला भेटायला आला असशील. बरं ऐक ना, माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे, चल ना. एक मिनिट अनुष्का. पारू काहीतरी महत्वाचं बोलते माझ्याशी. तिला काहीतरी खूप इम्पॉर्टंट शेअर करायचं आहे माझ्यासोबत. पारू, बोल. आदित्य सर, पारू, तुला काही बोलायचं आहे का? हा? नाही, काहीच नाही. इसरले बघा गडबडीत. तुम्हाला जायचं आहे ना? जा ना तुम्ही. मला बी बाजारात जायचं आहे. चल. हरीश सर, तुम्ही? अहिल्या मॅडम आलेत का? नाही अजून.
सरांनी हरीशनं सांगितलं मला. माझी वस्तू आणली. वय दिशा मॅडम येण्याआधी त्या दोघांना घेऊन जा. वय पारू. हा बोल पर. हॅलो हरीश सर, मी पोचली इकडं ना पैसे बी दिले त्यांना. मी चालली आता मुलांना सोडवायला. एकदा का मुलं आपल्या ताब्यात मिळाली ना की मग त्या अनुष्का मॅडमला ना दिशा मॅडमला घाबरायची काय बी गरज नाही. तुम्ही निघा तिकडनं. हो ओके. दादा थँक्यू. हरीश, तू इथे काय करतोयस? हा, माझी एक महत्वाची फाईल होती, ती शोधत होतो. हरीश, तुझी महत्वाची फाईल तुझ्या डेस्कवरच्या कम्प्युटरवर असेल. हे माझं केबिन आहे. अरे हो, हा तुमचं कॅबिन आहे. बरेच दिवस ऑफिसमध्ये आलो नाही ना, कळलंच नाही. सॉरी मी जातो सर. हरीश स्वतःचा डेस्क विसरला, कसं शक्य आहे? एक मिनिट, मी कम्प्युटरमध्ये चेक करतो जरा. वहिनी, इंटरनेट कनेक्टेड नाहीये. हा, ते मी लॉक करून ठेवते. गणी कुठे गेला? गणी, साई, गणी कुठं गेली पोरा? तेव्हा साई, गणी, दादा ही पोरा कुठे आहेत? त्यांना दुसऱ्या मुली ठेवले. या दाखवतो. चल. आतमध्ये. दादा, 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 दरवाजा कसा काय बंद केला? दरवाजा उघडे ना दादा. दादा दरवाजा उघडे. असं काय करते तुम्ही? मी पैसे दिले ना तुम्हाला, मग दरवाजा कसा काय बंद केला तुम्ही? दादा, दादा. मुलं ताब्यात घेतल्यानंतर पारू मला फोन करून कळवेल. त्यानंतर मी लगेच अहिल्या मॅडमला जाऊन दिशा आणि अनुष्काचं सगळं सत्य सांगेन. हरीश, हा, तुझा लॅपटॉप माझ्याकडे आहे. तुझं काय काम होतं का? नाही. हो, एक फाईल घ्यायची होती मला. ये ना, ये. हा तुझा लॅपटॉप आहे. तू गेल्यानंतर मीच वापरतोय. तुझ्या सर्व फाईल्स त्यामध्येच आहेत. लागल्या तर घे. ओके. ऐक ना, हां ती फाईल दे ना. थँक्यू.
पारूचे डोळे म्हणजे आदित्य सर जे डोळ्यांच्या प्रेमात आहेत ते डोळे पारूचे आहेत. आणि पारूच्या गळ्यात आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र आहे. हे कोणी बांधलंय? आदित्य सरांनी. हे घे. त्या पेनड्राईव्ह मध्ये सगळ्या मॉडेल्सचे फोटोज आहेत. ते फोटोज मधून डोळे एडिट कर आणि आपल्या काजळाच्या प्रोडक्ट सोबत 3D मॅच कर. सुपर. हे डोळे ना आपल्या काजळासाठी अगदी परफेक्ट वाटतायत मला. किती अट्रॅक्टिव्ह आहेत हे डोळे. एकदा बघायचं आहे तिला. हे डोळे त्या चेहऱ्यावर कसे दिसतील. ज्या मॉडेलचे डोळे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला का? आता कोण नाही येणार वाचवायला. तुला काय वाटलं दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडम एवढ्या सहज पोरं देतील? गेले तुझे पैसे पण गेले आणि तुझे पोरं पण. दादा दरवाजा उघडा. मी तुम्हाला सांगते दरवाजा उघडा. मी हात जोडते. प्लीज प्लीज दरवाजा उघडा दादा. दादा. बोल. मॅडम हरीशने आपल्यासोबत गद्दारी केली. त्यानं इथं पारूला पोरं घेऊन जाण्यासाठी पाठवले. मॅडम घाबरू नका. मी पारूला एका रूम मध्ये कोंडून ठेवले. पोरांना दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट केले. हरीशला त्याच्या गद्दारीची शिक्षा ही मिळणारच. ज्या डोळ्यांच्या प्रेमात आदित्य सर आहेत ते डोळे पारूचे आहेत हे अहिल्या मॅडमला सांगायला हवं. थँक्यू. मॅम मॅम तुम्ही ठीक आहे ना? हो. काय झालं? मॅम आपल्यासोबत धोका झालाय. तो हरीश तो फ्रॉड निघाला. दिशाला सामील आहे तो. काय? हो. प्रीतमला किडनॅप करून घरात घुसण्याचा प्लॅन होता त्यांचा. आणि आता सुद्धा तो ऑफिसमध्ये कॉन्फिडेन्शियल फाईल चोरायला आलाय. खूप डेंजरस माणूस आहे तो. तो तुम्हाला भेटायला आला होता का? हो म्हणजे तो माझ्या केबिन मध्ये होता आणि आम्ही दोघंही केबिन मध्ये आलो तेव्हा एकदम गडबडला. या अनुष्काने सगळं आळ माझ्यावर घातला आणि मला फसवलं. आता अहिल्या मॅडम माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मला आता आदित्य सरांना भेटून सगळं सांगायला हवं. पण तो आता त्याच्या डेस्कवर आहे. मी बघितलंय त्याला. मी आले. हरीश हरीश थांब. हरीश कोण? मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की हरीश असा निघेल. दिशाचा पप्पट येतो. आत्ता सुद्धा त्याने काहीतरी चोरलंय म्हणून पळालाय. आपल्याला खूप सावध राहायला लागेल. बहिणी आपण घरी जाऊया. चला. हा घरी. एक मिनिट. हॅलो सिक्युरिटी एजन्सी. प्लीज किर्लोस्कर बंगल्यावरती सिक्युरिटी पाठवा लगेच. एक्स्ट्रा सिक्युरिटी? आपली किर्लोस्करांची स्वतःची सिक्युरिटी आहे घरी. हो आहे. पण ती सिक्युरिटी हरीशला ओळखते. त्याने जर हरीशला आत सोडलं तर नको रिस्क घ्यायला प्लीज. बहिणी चला प्लीज. हो चला. दादा दरवाजा उघडा ना. दादा. यांचा जीव धोक्यात आहे. मला काय बी करून लवकरात लवकर इकडनं बाहेर पडावं लागेल.
रोहित फोनच घेत नाही. मी बंद करून ठेवलं. करून मी दादा 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 दरवाजा उघडा ना दादा. दादा हे बघा मी पैसे दिले आहेत तर तुम्हाला मग दरवाजा उघडा कसं पे बंद केलं मला दादा. रेंज नाही. नाही आली रेंज. नाही येत रेंज. एक up. शिकवा. येऊ दे. आले. ओके. ते सर फोन उचला ना माझं लई महत्वाचं काम आहे. येस अजून बाईक्स येतील तेव्हा तुम्ही नोट डाऊन करा. ओके थँक्यू. हा पारू बोल. आदित्य सर मी अडकले. मला मला कोंडून ठेवलं इकडं. काय पारू पारू कुठे आहेस तू? पारू काय झालं? पारू हॅलो. सर आदित्य सर कुठे आहेत? खूप महत्वाचं आहे, त्यांना भेटायचं मला. त्यांना कोणाचा तरी कॉल आला ना, ते आत्ताच निघून गेले. आता काय करायचं? आदित्य सरांना हे सत्य सांगणं गरजेचं आहे. फोन लावतो. हरीश का फोन करतोय? हॅलो हरीश. हॅलो आदित्य सर, खूप अर्जंट आहे सर. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हरीश प्लीज मी एका महत्त्वाच्या ठिकाणी चाललोय. मला जरा वेळ लागणार आहे. आपण नंतर बोलूया. सर खूप इम्पॉर्टंट आहे. मला माहित नाही तुम्हाला हे सत्य मी कधी सांगू शकेन का. प्लीज. ओके ठीक आहे. मग घरी आहे, आपण बोलूया. या सगळ्याचा सूक्ष्मोक्ष लावून ना मी साईला घेऊन खूप दूर निघून जाईन. पण मी या लोकांच्या परत कधीच येणार नाही. हरीशला पारूबद्दल सांगायला पाहिजे होतं का? त्याला त्रास कशाला?